ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता अर्जुन सायलीने सुमनला शोधून काढलंय. सायली म्हणते की तुम्हाला इथे कोणी डांबून ठेवलंय, तेव्हा सुमन म्हणते की आमच्या यांनीच मला इथे बांधून ठेवलंय. तर अर्जुनला खूपच राग आलेला असतो. तो म्हणतो की आता नागराज काकाला मी सोडणार नाही. तर इकडे घरामध्ये अर्जुन सायली कोणालाही न सांगता निघून गेल्यामुळे सगळ्यांनाच खूप चिंता होत असते. प्रिया नागराजला सांगते की अर्जुन सायली हळदीकुंकूचा कार्यक्रम सोडून गेलेत. त्यांना सुमनचा काही पत्ता तर लागला नसेल ना. तेवढेतच अर्जुन सायली आता घरी परत येतात. तर सगळेच त्यांना विचारू लागतात की तुम्ही अशा अचानकपणे कुठे गेले होते, तुमचा फोनही लागत नव्हता. तेव्हा ते दोन्ही बोलू लागतात की आम्ही कोणाला तरी घरी आणायला गेलो होतो. आणि तेवढ्यातच त्यांच्या मागून सुमन घरी परत येते. तर सुमनची अशी अवस्था बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. बिचारी सुमन आता रडतच प्रतिमाला घट्ट मिठी मारते. तर सगळे सुमनची काळजी करत तिची चौकशी करू लागतात की तू एवढे दिवस कुठे होती. आता सुमन आपला खरा चेहरा सगळ्यांना सांगणार याचा विचार करत नागराजच्या पायाखालची जमीन सरकते.